मध्ये स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकरता राज्यभरातील सदस्य राष्ट्रीय अध्यक्षपद निवडीबाबत कार्यकारिणी होणार आहे आणि त्याची बैठक होतीये। कार्यकारिणीसाठी बैठकीत सुनेत्रा पवारांच्या नावाचा ठराव मांडला जाईल। राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत एकमताने ठराव मंजूर केला जाईल। सगळ्या आजी माजी आमदार खासदार या सदस्यांना बोलवलं गेलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची यातून निवड केली जाईल। राष्ट्रीय सरचिटणीसपदी पार्थ पवारांची निवड होणार अशी शक्यता आहे। त्याच्याविषयीची स्पष्टता पुढच्या काही वेळात होईल। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण अधिक बोलूया। प्रणाली, काय अधिक माहिती? बैठक सुरू झालेली आहे। अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी पक्षातलं जे राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झालं होतं त्या पदावर नियुक्ती करण्यासाठी आपण पाहतोय की आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होणार हे जवळपास निश्चित होतं, परंतु आज दुपारी जी बैठक झाली या बैठकीमध्ये पार्थ पवार यांना राष्ट्रीय सरचिटणीस करण्याबद्दलचा सुद्धा निर्णय झाला असल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता नवीन घडामोड हीच आहे की सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्ष तर होतच आहेत, परंतु पार्थ पवार अजित पवार यांचे सुपुत्र हे आता राष्ट्रीय सरचिटणीस होणार आहेत आणि ही आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक आहे त्या बैठकीला सुरुवात होती आहे आणि सगळे राज्यभरातले सगळे सदस्य या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पुढच्या काही मिनिटांमध्येच या बैठकीला सुरुवात होईल आणि त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे प्रस्ताव मांडणार आहे। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आहेत, ते हा प्रस्ताव मांडणार आहेत आणि त्यांनी हा प्रस्ताव मांडल्यानंतर सगळे सदस्य सर्वानुमते एकमतानं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची घोषणा करतील। दुसरा प्रस्ताव हा पार्थ पवार यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस होण्याबद्दलचा प्रस्ताव असेल आणि त्याही प्रस्तावाला सगळे अनुमोदन देऊन मान्यता देतील असं जवळपास निश्चित दिसत आहे। त्यामुळे आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी हीच की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन आज सुरू होत आहे आणि या अधिवेशनामध्ये सुनेत्रा पवार जे आता उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, त्यांनाच अजित पवार जे राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांचंच पद राष्ट्रीय अध्यक्षपद हे त्यांना दिलं जाणार आहे। तर राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पार्थ पवार यांची सुद्धा नियुक्ती होणार आहे। बरोबर, जसं तुम्ही आता प्रणाली म्हणालात की राष्ट्रीय सरचिटणीसपदी पार्थ पवार यांची निवड होऊ शकते, हे कालपासून चर्चेत येत आहे। धन्यवाद प्रणाली, माहिती दिल्याबद्दल। अधिक चर्चा या संदर्भातली आम्ही तुमच्याशी करू। मात्र काही वेळामध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची एकमतानं निवड होईल आणि राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पार्थ पवार यांच्या नावाचीही घोषणा होऊ शकते।